सुजित मी जरा वर जाऊन झोपते. का ग काय आलं? मे बी माझी झोप नाही झाली, डोकं जड झालं. बर. मॉम बस झालं, मी निघतो. ए थांब ना. चहा चांगला झालाय, आता निघू? मी चहाचं कौतुक ऐकायला नाही थांबवते तुला. काही पाहुणे येत आहेत माझे, त्यांना भेटायचंय तुला. मॉम तुझ्या पाहुणाला मी का भेटू? कोण येत आहे? सीमा आंटी? नाही, त्या नाही आहेत. मग जुली आंटी? अरे ती पण नाहीये. बरं ठीक आहे, जे कोणी येत असतील मी एक काम करतो, हवं तर मी काहीतरी ऑर्डर करतो तुमच्यासाठी. ओके, एन्जॉय. सुजित थांब. मग माझे पाहुणे येत आहेत आणि तुला भेटावंच लागेल त्यांना. इनफॅक्ट ते तुलाच भेटायला येत आहेत, त्यांचं काम आहे तुझ्याकडे. मॉम तुझे गेस्ट आहेत ना, मग मला भेटायला काय येत आहेत? आणि माझ्याकडे असं कोणतं काम आहे त्यांचं? कळेलच तुला लवकर. जा पटकन तयार होऊन ये. मॉम हॅलो. हो, लँड झालात का तुम्ही? हो हो, मी ड्रायव्हरला पाठवते आमच्या. नाही नाही, अजिबात काळजी करू नका तुम्ही. तो बोर्ड घेऊन आता उभा असेल बाहेर. हा, या लवकर. ठेवू मी फोन? गणेश गणेश, गाडी काढ, एअरपोर्टला जायचंय. मॉम गणेश आता नाही आहेत घरी, डॅड बरोबर गेले आहेत. आणि रमाकांत काकांना सुट्टी दिली आहे मी. अरे देवा, एकही ड्रायव्हर नाहीये. आता कुणाला पाठवू त्यांना आणायला? मॉम इतका प्रॉब्लेम होत असेल तर मी जातो आणायला. नाही नाही नाही, तू नको जाऊस, ते चांगलं नाही दिसणार. मॉम कोण येत आहे? हे बघ, तू मला प्रश्न नको विचारूस. त्यांना आणायचा बंदोबस्त कर. खूप मोठी लोक आहेत रे ती. मॉम कोण मोठी लोक येत आहेत? कोणाला घ्यायला जायचं एअरपोर्टला? तुझं खरं सांगितलं तरच मी कोणाला तरी पाठवे ना, नाही तर मी जाणारच नाही. बोल पटपट, कोण येते? बस. मॉम सुजित, आता मी जे सांगते ते शांतपणे ऐकून घे. बापरे, बर. ते लोक तुला बघायला येत आहेत. मॉम मी काय पिक्चर आहे का? किंवा झू मधला एखादा प्राणी मला बघायला येतात म्हणजे? सुजित, तुला बघायला मुलीकडचे येत आहेत. काय बोलतेस मॉम? मुलीकडचे म्हणजे? सुजित, आम्ही ठरवलंय तुझं दुसरं लग्न करून द्यायचं. कांदेपोळ्याचा कार्यक्रम आजच ठरवलाय. मला यापुढे संचिता या घरची सून म्हणून नकोय. बस यार, काय बडबडतेस तू? दुसरं लग्न? एक लग्न झालंय माझं ऑलरेडी. मला काही इंटरेस्ट नाही दुसरं लग्न. कुठून एक खूळ आलाय तुझ्या डोक्यात? सांगितलं ना तुला मी, मला ह्या पुढे संचिता तुझी बायको म्हणून ह्या घरात नकोय. मुलीकडच्यांना मी आधीच सांगितलं तुझ्या पहिल्या लग्नाबद्दल. त्यांना सगळं मान्य आहे. पण मॉम, पण बिन काही नकोय मला. शपथ आहे तुला माझी, नाही म्हणू नकोस. अरे मला माझं नातवंड हवंय, या घरचा वारसदार हवाय मला. मॉम यार, तुझं काही प्लॅनिंग करत जाऊ नकोस यार. तू मला सांगत जा. मला तर इकडे बोलवून ठेवलंय. इकडे संचिता आहे घरात, तिच्या समोर सगळं करायचं होतं तुला. तिला जर कळलं ना, राडा करेल, अख्खं घर डोक्यावर गेल ती. कळतंय का तुला? तू तिची काळजी करू नकोस. मी बरोबर बंदोबस्त केलाय संचिताचा. संचिताला एकदा झोपेची होळी घातलेला चहा दिला की 10 तास बघायला नको. मॉम काय केलंस यार तू? संचिताच्या चहामध्ये झोपेचं औषध टाकलंस.
या लेवलचं कसं वागू शकतेस तू मॉम? अच्छा, तुझ्या बायकोला विचार ना. जेव्हा तिने प्रेग्नंट असल्याचं दाखवून तिची लेवल दाखवली, तिला तिची खरी लेवल दाखवल्याशिवाय माझं नाव शालिनी सरपोतदार नाही. माझ्या भावनांची खेळून तिने सुरुवात केली आहे ना, तिच्या भावनांचा पार चेंदामेंदा करून टाकेन, शेवट करणार आहे मी. आणि हे बघ, तू तिची बाजू घेऊन माझ्या समोर भांडू नकोस. ते जाऊ दे, त्यांना आणायला कोणाला पाठवायचं? बघतो. त्या लोकांसमोर तुझा अपमान मला होऊ द्यायचा नाहीये, म्हणून त्या लोकांसमोर पण मी येतो. पण मॉम, शेवटचं, इथून पुढे तुझ्या ह्या असल्या प्लॅन्स मध्ये मला नाही इन्व्हॉल्व करायचं. कोणाला पाठव, आलोच मी. हा कुठे गेला? स्वानंदी, हे गर्भसंस्काराचं पुस्तक, याचा खरंच काही फायदा होतोय का? म्हणजे काय म्हणी सर? अहो मी दुसऱ्यांदा वाचतीये. काय सांगताय? मग काय, मणी सराव खूप छान छान गोष्टी लिहिल्या या पुस्तकामध्ये. हा म्हणजे बाळ पोटात असताना बाळावर कसे संस्कार करायचे हे सगळं लिहिलंय. तुम्हाला एक सांगू, यामध्ये ना खूप सारे श्लोक आहेत. बर. त्यातले काही श्लोक मी आपल्या बाळाला ऐकवले, तर त्याने पोटात रिस्पॉन्ड केलं. काय सांगताय? जणू काही त्याला ते आवडलंय. म्हणजे ऐका, आय डोंट नो, पण तुम्हाला कदाचित हे ऍब्रप्टली बोलल्यासारखं वाटेल, पण मला ना आपल्या मुलाला क्लासिकल म्युझिक शिकवायचं आहे. हा, बोललो ना आधी मी, तुम्हाला कदाचित ऍब्रप्टली बोलल्यासारखं वाटू शकतं हे. याआधी कधी आपलं असं शास्त्रीय संगीताला घेऊन कधी बोलणं झालं नाही, या विषयी कधी बोलणं झालं नाही. पण हो, मला आवडतं. तुम्ही नोटीसही केलं, मी बऱ्याचदा जुनी गाणी लावून बसतो, शास्त्रीय संगीत ऐकतो. इच्छा होती पण कधी संधी नाही मिळाली मला की बाबा रे मी कुठे जाऊन ते शिकू. पण मग आता मला असं वाटतंय की मी माझ्या बाळाला ह्या जगात आल्यानंतर क्लासिकल म्युझिक शिकायला लावेल, जर त्याची आवड असेल तर. पण हा, मी त्याला ऍटलिस्ट सल्ला तर देऊन बघेल, मी ती वातावरण तयार करेल. आणि सर, तुम्हाला हवं ते तुम्ही त्याला शिकवा. तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची आवड आहे ना, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आपल्या बाळाला शिकवा. शास्त्रीय संगीत शिकवा, नाहीतर एखादा खेळ शिकवा. हा, पण मी आपल्या बाळाला आवर्जून एक गोष्ट शिकवणार आहे, आणि ते म्हणजे तुमच्यासारखे संस्कार. तुम्ही इतरांना जे ट्रीट करता, सगळ्यांच्या संवेदना जपता, सगळ्यांशी जसं बोलता वागता, कठीण परिस्थितीतही तुम्ही खंबीरपणे उभे राहून ती सिच्युएशन सांभाळून घेता, हे सगळं मी आपल्या बाळाला शिकवणार आहे. तुमच्यासारखे एक अजून मणीसर मी घडवणार आहे. हा, पण त्याच्यावर संस्कार करायची जबाबदारी माझी काही एकट्याची नाही आहे. तुम्हालाही त्याच्यावर संस्कार करावेच लागतील. प्रॉमिस द्या. स्वानंदी, प्रॉमिस नाही, पक्का प्रॉमिस. आणि स्वानंदी, प्रॉमिस करायची खरंच गरज नाहीये. खरं तर बाप म्हणून माझं कर्तव्य आहे ते. कारण हे बाळ फक्त तुमच्या एकटीचं नाहीये, हे बाळ माझं सुद्धा आहे. थँक्यू. सॉरी, मला आता अचानक आठवलं, मला एक महत्वाचं बोलून यायचं फोनवर. मी येऊ? मणीसराव, अचानक काय? आणि आपलं काय ठरलं होतं? आपण आजचा दिवस एकत्र घालवणार आहोत ना, मग अचानक कुठे निघालाय? नाही नाही, आपण एकत्रच घालवणार आहोत आजचा दिवस. मला अचानक आठवलं, साहेबांच्या ऑफिस मधून लँडलाईन वरून फोन करायचा आहे. आलो, 2 मिनिटात.
सॉरी तुमच्या रोमॅन्समध्ये इंटरप्ट केलं मी. पण तू इथे काय करतोय? म्हणे एक काम आहे, एअरपोर्टला काही गेस्ट येणार आहेत, त्यांना एअरपोर्टला घ्यायला जावं लागेल. हा मग मग अरे ड्रायव्हर आपले सगळे बिझी आहेत आज, सो त्यांना कसं कॅबले बनवणार ना. मोठे लोक आहेत, मॉमचे गेस्ट आहेत. प्रायव्हेट कार असेल, प्रोफेशनल ड्रायव्हर असेल तर त्यांनाही जरा बरं वाटेल. तो तू जा. नाही मला नाही जमणार, मला स्वानंदी सोबत वेळ घालवायचा आहे. म्हणे सॉरी मला अर्जन्सी कळू शकते, पण मी विचारत नाहीये तुला, सांगतोय. कॉन्ट्रॅक्ट साईन करताना कसं निमूटपणे कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतंस, सुजित तसं निमूटपणे जा ना. हवं तर प्लीज म्हण. अशी सुजित पाहुण्यांना वेट करायला लावू नकोस. स्वानंदी वेट करतील की रोमॅन्ससाठी थोडा वेळ. तोंड सांभाळून बोल. सॉरी. हे आणि असा नको जाऊसा. नाही म्हणजे ड्रायव्हरचे कपडे घेऊन आलोय, ते घालून जात, त्यांनाही जरा बरं वाटेल. आपल्याला घ्यायला प्रोफेशनल ड्रायव्हर आला. एक मिनिट, कपडे पण आहेत. आता वाटतोस प्रोफेशनल ड्रायव्हर. कपडे घालून जा. थँक्यू. संचिता, ए संचिता, 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 ए संचिता, अगं उठ. अशा वेळी काय झोपली आहेस? संचिता, हे संचिता, उठ. संचिता, वा, गोळीचा परिणाम फारच झालेला दिसतोय. चला आता शांतपणे कार्यक्रम करता येईल आपल्याला. सुजित जो काही नीचपणा करतोय ना, याला नाही सोडणार. माझं नाईलाज आहे म्हणून सगळं सहन करावं लागतंय. स्वानंदीलाही काही सांगता नाही आलं. मी कुठे चाललोय, काय चाललोय, डायरेक्ट निघावं लागतंय. नाही पण स्वानंदीने अशा वेशात बघायला नको मला. त्यांनी बघायच्यात निघायला हवं. गाडीला काय झालं? बराच वेळ झालाय. मणी सर म्हणाले होते 2 मिनिटात येतो, अजून नाही आले. मीच जाऊन बघते. नशीब स्वानंदीने बघितलं नाही. मणी सर,
हा ड्रायव्हरचा युनिफॉर्म घालून कुठे निघालाय तुम्ही? मला बोललात तुम्ही फोन आलाय, 1 मिनिटात आलोच आणि वाट बघत होते मी. हा तेच तो फोन सुजितचा फोन होता. तो म्हणत होता कोणीतरी महत्वाचे पाहुणे येत आहेत, त्यांना रिसिव्ह करायला जायचं एअरपोर्टवर, पण आपल्याकडे नेमका आज ड्रायव्हर नाही अवेलेबल. सो त्याने रिक्वेस्ट केली तू रिसिव्ह करतोस का त्यांना, म्हणून बघ मी जातोय आणि मीच हे कपडे घातले. छान वाटतंय ना? म्हणी सर, हे मला पटलेलं नाहीये. गेस्टला रिसीव्ह करायला जाणं इथपर्यंत ठीक आहे, पण ड्रायव्हरचा युनिफॉर्म मी तुम्हाला या कपड्यात नाही बघू शकत. तुम्ही आधी आत चला, ते कपडे बदला. आणि आपलं काय ठरलं होतं? आपण आज एकत्र टाइम घालवणार होतो ना. तुम्ही घरात चला, मी सुजित सरांशी बोलते, ते त्यांची सोय करतील. काय नाही स्वानंदी, म्हणजे हे बघा समजून घ्या, साहेबांच्या रेप्युटेशनचा मुद्दा आहे. आता जर खरंच महत्वाचे पाहुणे आहेत आणि खासदार सरपोतदारांच्या घरात साधा ड्रायव्हर नाही म्हटल्यावर त्यांना वाईट नाही का वाटणार? ऐका स्वानंदी, आणि सुजितचं म्हणाल तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना त्याने बरीच मदत केली आपल्याला, यु नो. तर आता परतफेड म्हणून मी हे करतोय, त्याच्यासाठी एक फेवर म्हणून, मदत म्हणून. हरकत काय? आणि तुम्हीच म्हणता ना कुठलंही काम छोटं मोठं नसतं. तर मग मी तर फक्त रिसिव्ह करायला जातोय. हरकत काहीच नाहीये स्वानंदी. डोंट वरी, मी लवकर येईल. तुम्ही तोपर्यंत आराम करा आणि आपला अर्धवट राहिलेला विषय पूर्ण करूया. म्हणे सर, अहो पण डोंट वरी, मी आलोच. सदा, अरे हात चालव, कोणत्याही क्षणी पाहुणे येतील, त्यांच्या समोर आवराआवरी करणार आहेस का तू? हा, आवर 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 म्हणून सकाळपासून ओरडते, मी मागे लागतेय, तुम्ही कोणी ऐकत नाही माझं. मला कधी कधी वाटतं तुम्ही मालक आहात की मी. आवरता चाल, झाडून घ्या तिकडे. शालिनी मॅडम स्वतः आवराआवर करतायत. मनी सरांना ड्रायव्हर बनवून पाहुण्यांना घ्यायला पाठवलंय. आज नक्की कोण येणार आहे घरी? आजवर घरात इतक्या पार्ट्या झाल्या, इतकी लोक आली, पण शालिनी मॅडम कधीच काम करताना दिसल्या नाही. आजच्या इतकी जोरदार तयारी पण कधी झाली नाही. आज नक्की कोण येणार असेल घरी? ही स्वानंदी कशाला इकडे तडमडली? हिला जर आजचा कार्यक्रम काय आहे ते कळलं ना, तर त्यात नक्की मोडता घालेल, सगळा प्लान खराब करेल. स्वानंदी, कशी आहेस तू? हा, आणि फिरतेस कशाला? वर जाऊन आराम कर. मॅडम, ही सगळी तयारी ते काय आहे ना, आज आमच्या घरी फार मोठे लोक येत आहेत, म्हणून आवरावरी चालली आहे. इकडची सगळी व्यवस्था मी बघते, तू जाऊन वरती आराम कर. आणि तसंही तुला डॉक्टरांनी सांगितलंय ना आराम करायला, म्हणून वर जा, आराम कर. आणि श्रीमंत लोकांच्या समोर तुझ्यासारखी मुलगी आली तर आमची लाज जाईल, म्हणून अजिबात खाली येऊ नकोस पाहुणे असेपर्यंत. निघ, जा आता. सुजित, तयार झालास? चेहरा का उतरलायसा? हा, मग काय करू मॉम? आनंदाने नाचू, तू माझं दुसरं लग्न लावून देतेस म्हणून. एक तर हे सगळं आयत्या वेळी सांगून इमोशनल ब्लॅकमेल करून मला तयार केलंयस तू माझ्या मर्जी विरुद्ध. ऑलरेडी एक लग्न करून पस्तावतोय मी. संपलंय माझं सगळं फ्रीडम. आय एम आन्सरेबल टू एव्हरी ऍक्शन. आय हेट इट. आणि त्यात हे दुसरं लग्न, आणि तुझं म्हणणं मी खुश होऊ. सुजित, मला माहितीये तू ह्या लग्नाच्या बंधनात अडकलायस, म्हणूनच तुला ह्या लग्नाच्या बेडीतनं मुक्त करण्यासाठी मी दुसऱ्या लग्नाचा घाट घातलाय.
मला कळतंय रे, तुझा त्रास मला नाही कळणार. मी मॉम आहे तुझी. मॉम 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 काय बडबडतेस? हे बघ, जुन्या नवीन कुठल्याच लग्नात मला काही इंटरेस्ट नाहीये आता. मला अजिबात लग्न करायचं नाही. तू जबरदस्ती तयार केलं म्हणून तयार झालोय मी. बापरे, मला भीती वाटतेय. नव्या सुनबाईची नजर लागेल की काय माझ्या सोन्याला. मॉम, हे काय सोन्या बा वगैरे काय लहान आहे का मी? आता मोठा झालोय मी. अरे असू दे, तू जरा बाहेर जा, मी आलेच. हा, पटकन माझं एक काम आहे तेवढं करून आले. मॉम, अगं आता कुठलं? एक वेळ ना मी स्पेसशिप कसं बनतं ते शिकेन, ते वर आकाशात कसं जातं ते शिकेन, पण तिच्या डोक्यात काय चाललं ना याचा पत्ता नाही लागणार मला. खरी नशीब संचिताच्या फेक प्रेग्नन्सीचं मलाही माहिती होतं, हे तिला अजून माहित नाहीये. काय ग चिंकी, कशी वाटते मुंबई? खूप छान. अगं ऐक ना, मुंबई फारच छान आहे ग, पण इथे ना ट्रॅफिक खूप असतंय. ते बघ ना, मगाशी पण आपल्याला किती ट्रॅफिक लागलं होतं ते. अगं आपली मुंबई म्हणजे एकदम रॉकिंग आहे, द सिटी दॅट नेव्हर स्लीप्स. अगं आमच्या चिंकीचं लग्न झालं की तिच्या सासरी येणं जाणं होतच राहणार. काय ग चिंकी, मग मस्त भटकू आपण इथं. हं? हो नक्की. बरं आंटी, इथं ती फिल्म सिटी कुठे आहे हो? म्हणजे आपण तिथे गेल्यावर मला रणबीर भेटेल ना? माझा हार्ट थ्रोब आहे रणबीर. नक्की भेटेल. अगं तुझे सासरे त्याला ओळखत असतील, कदाचित तुझ्या लग्नात त्याला इन्व्हाइट पण करतील. वाव, खरंच? हो. ए मम्मी, माझं लग्न लवकर कर प्लीज. काय ग चिंकी, असं बोलतात का वेडाबाई कुठली? ओ दादा, तुमचे ते मालक आहेत ना, खासदार सरपोतदार, त्यांच्या मुलाचं लग्न झालं होतं ना? मग त्यांच्या बायकोचं नक्की काय झालं? म्हणजे ती आहे की गेली, की त्यांचा डिवोर्स वगैरे झाला? तुम्हाला नेमकं काय विचारायचं आणि का विचारताय? चिंकी, अगं तो ड्रायव्हर आहे, त्याला काय माहिती असेल सरपोतदारांच्या घरात काय होत आहे? तो काय सांगू शकतो तुला? त्याची जागा गाडीत आणि गॅरेज मध्ये. तू त्याला उगाच काहीतरी विचारू नको, त्याला काही माहिती नसणार. ए, तू गाडी चालव. नक्की शालिनी मॅडम काहीतरी प्लॅन करताय जो आम्हाला कोणालाच माहित नाहीये. जाऊ द्या, मला काय करायचंय.